नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. नवापूर तालुक्यातील पोल्ट्री उद्योग बर्ड फ्लूमुळे चांगलाच अडचणीत आला आहे. बर्ड फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. त्यानुसार 1 ते 4 मे या कालावधीत 8 पोल्ट्रींमधील 1,93,667 पक्ष्यांचे कलिंग करण्यात आले आहे. तर 8 लाखांहून अधिक अंडींसह 21.22 मेट्रिक टन खाद्य नष्ट जमिनीत शास्त्रीयदृष्ट्या नष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान काल चौथ्या दिवशी 56,491 कुक्कुट पक्षी, 1,07,440 अंडी आणि 4.5 मेट्रिक टन खाद्य नष्ट करण्यात आले. तळोदा तालुक्यातील मालवण ध्वजापाणी मार्गावर एका तरुणाला बेदम मारहाण करून दरीत फेकल्याची घटना समोर आली आहे. नंदुरबार तालुक्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोळदेचा गेल्या 10 वर्षांपासून 12वीचा निकाल 100% लागण्याची परंपरा यंदाही कायम आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये 25% राखीव जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया नंदुरबार जिल्ह्यात सुरू असून यंदा पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे 74.85% विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र अद्याप जवळपास 25% विद्यार्थी प्रवेशापासून दूर असल्याने शिक्षण विभागाने त्यांना 8 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. नंदुरबार येथील इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनच्या वतीने शहरातील धुळे चौफुलीवरील हजरत शेरे अबुल गाझी दर्गाजवळ ताक वाटप करून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 5 कोटीची तरतूद आहे. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा निधीच्या किमान 10% तरी निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा, यासाठी शासन स्तरावरून मागणी करणार आहे, असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. धुळे शहरातील मौलवीगंज परिसरातून मो उमर मो सलमान वय 6 हा बालक दिनांक 24 जानेवारी 2026 पासून बेपत्ता असून घटनेची नोंद त्याच दिवशी आझादनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र 20 ते 21 दिवस उलटूनही पोलिसांकडून बालकाचा ठोस शोध लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या झाल्याच्या घटनेचा निषेध करत धुळ्यात तृतीयपंथीयांच्या प्रेरणा संस्थेतर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. राज्यात वारंवार अशा घटना घडत असताना प्रशासन व सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप करत संस्थेने जाहीर निषेध नोंदवला. या संदर्भात जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदन देण्यात आले. शिरपूर तालुक्यातील साळवतजवळ ॲपे रिक्षा उलटून झालेल्या अपघातात 1 ठार तर 2 जण जखमी झाले. या प्रकरणी चालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात प्रथमच महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर नगरसेवकांनी आपापली मते व्यक्त केली. अर्थसंकल्पीय सभा झाल्यानंतर सर्वसाधारण सभा देखील सभागृहात पार पडली. यावेळी अनेक नवीन नगरसेवकांनी आपले मत व्यक्त केले. धुळे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन वास्तव अंदाजपत्रक महापालिका प्रशासनाने केले असून महासभेने 16 कोटी रुपयांच्या वाढीव तरतुदी केल्या आहेत. नगरसेवकांना प्रभागाच्या विकासासाठी 25 लाख रुपये निधी मिळणार असून महासभेत उत्पन्न वाढीच्या विषयांवर बराच वेळ चर्चा झाली. खर्च होत असताना उत्पन्न वाढीवर भर देणे देखील आवश्यक असल्याची भावना महापौर मायादेवी परदेशी यांनी व्यक्त केली आहे. देशातील 5 राज्यांच्या निवडणूक निकालानंतर भारतीय जनता पार्टीच्या यशाच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर येथे भाजप ग्रामीणतर्फे सामोडे चौफुली येथे जल्लोष साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटप करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अभावित धुळे शाखेतर्फे महात्मा गांधी स्मारक येथे आंदोलन करण्यात आले. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे लग्न समारंभाच्या गडबडीत भर दिवसा धाडसी घरफोडी झाली.
घरातील कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी कपाट फोडून 15 तोळ्याचे सोने व 251 भारचे चांदीचे दागिने असा सुमारे 6,79,500 रुपयांचा ऐवज लंपास करीत चोरट्यांनी पोलिसांना तपासाचे आव्हान दिले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बेतावद रेल्वे स्टेशन रोडवर दुपारी 3 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने या आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत शेकडो फळझाडे जळून खाक झाली असून एका गरिबाची झोपडी भस्मसात झाल्याने संसार उघड्यावर पडला आहे. सुदैवाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. केंद्र सरकारतर्फे 16व्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यात पहिल्या टप्प्यात स्वगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 15 मे 2026 पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांनी स्वगणना करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केले होते. नवनियुक्त पोलीस अधीक्षक सिंगुरी विशाल आनंद यांनी आज धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा अधिकृतरित्या पदभार स्वीकारला. यापूर्वी कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगाव येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली होती. सिंगुरी विशाल आनंद हे यापूर्वी अमरावती ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर देणार असल्याचे संकेत दिले. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.